सर्वप्रथम मी एकच सांगेन की गावागावामध्ये देशामध्ये पूर्ण भारतभर धमुरे परिवारासारखा परिवार व्हावा आणि तिथे अशा महिलांचा, ज्या महिला वंचित राहतात, ज्या कार्य करतात, त्या कार्यांचं मोल व्हावं व त्यांचा सन्मान करावा. इतकी शुभेच्छा देते की प्रत्येक गावामध्ये धमुरे परिवारासारखा एक परिवार असावा. मॅडम, आज महिलांचा सन्मान करण्यात आला. तर आता सध्या हळदी-कुंकवाचा ठिकठिकाणी कार्यक्रम होतो, परंतु धमुरे प्रतिष्ठानच्या वतीने हा अनोखा कार्यक्रम करण्यात आला. याबद्दल काय? कारण त्यांनी ह्या कार्यक्रमाचं औचित्य हे साधलं की महिला येतील की नाही येतील. कारण हळदी कुंकू म्हटलं की अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की मी कुंकवाला नाही म्हणू शकत नाही, पण ज्या कर्तबगार महिला आहेत, ज्यांनी काम केलं, त्या महिला आणि इथले गावातले पूर्ण त्यांची मित्रमंडळी सुद्धा इथे उपस्थित राहिल्याच्या कार्यक्रमाला. हे एक सन्माननीय सोहळा होता. त्यामुळे सगळ्यांनी यायलाच पाहिजे. हळदी कुंकू परत कधीतरी करता येईल, पण हा सोहळा बघणं, डोळ्यांनी बघणं आणि त्याचा आनंद लुटणं हे फार महत्वाचं असलं. त्याच्या कारणाने महिला नक्कीच येणार. चंद्रकांत धमुरे प्रतिष्ठान हे सातत्यानं समाज उपयोगी कार्यक्रम खूप वर्षापासून, 5-6 वर्षापासून करत आहे. विविध आम्ही गेल्या वर्षी स्पर्धा परीक्षा मुलांसाठी आणि महिलांसाठी लक्ष्मी देखावा अशा स्पर्धा घेतलेल्या आहेत. आणि यावर्षी मकर संक्रांती निमित्त आमच्या आईची इच्छा होती की महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. व्यवसाय करत असताना, पैसे कमवत असताना समाज जो आपल्याला माणूस म्हणून एक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याची कुठंतरी परतफेड केली पाहिजे म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि अशा कार्यकर्त्या या इतक्या कष्टातून, संघर्षातून त्यांचं जीवन घडत असतं आणि त्या धाडसानं पुढे येऊन समाजासाठी, आपल्या गरोदर महिलांसाठी, बालकांसाठी आणि वयोवृद्ध महिलांसाठी त्या रात्रंदिवस काम करत असतात. कोरोना काळामध्ये आपण पाठीमागे बघितलं आहे, इतक्या कठीण काळामध्ये त्यांनी कसलीच अपेक्षा न ठेवता प्रामाणिक काम केलेलं आहे. त्याची जाणीव आमच्या या प्रतिष्ठानच्या सर्व मार्गदर्शक, आमचे MD सर असतील, भोगे सर असतील, कंदे सर असतील, त्रिगुळे पत्रकार असतील, सचिन टोपजी असतील, कुंभा डॉक्टर असतील, अमोल गुड्ड सर असतील, या सर्वांनी बसून आम्ही काय केलं पाहिजे प्रतिष्ठानसाठी, समाजासाठी, हे असं सारखं चर्चा करत असतो. त्या चर्चेमधूनच मला हे सुचलेलं आहे. आणि आपण जे बचत गटाचं बघताय की इतक्या आर्थिक मोठ्या उलाढाली आपल्या गावामध्ये छोट्या छोट्या कुटुंबाला मदत करत आहेत, म्हणून आम्हाला वाटलं की हा आपल्या आया बहिणींचा, महिलांचा सन्मान आपण आपल्या चंद्रकांत धमुरे प्रतिष्ठानतर्फे झालाच पाहिजे. आणि ही जबाबदारी आपल्या समाजाची आहे, अशा प्रतिष्ठानाची आहे, याची जाणीव आम्हाला आहे. त्या जाणीवेतून हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं यशस्वी झाले आहेत. धन्यवाद. खरं म्हणजे हा कार्यक्रम जो आहे तो आमच्या आव्वा म्हणजे सुलक्षणा धमुरे यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं हा निर्माण झाला म्हणायला हरकत नाही. आणि या कार्यक्रमाच्या ज्या ज्या काही तुम्हाला तयार केलेल्या ज्या दिसत होत्या सगळ्या व्यवस्था, या सगळ्या माग आमचे मित्र पप्पू यांच्या सूक्ष्म नियोजनातून हे सगळं झालेलं होतं. आणि सर्व जे आमचे मित्रपरिवार आहेत, प्रसन्नजी कंदले असतील, आमचे अमोल गुड्ड सर असतील, MB बिराजदार सर असतील, आमचे आप्पा शिवशंकर आप्पा असतील, या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि खरं म्हणजे ज्या वेळेला पप्पू असेल किंवा आम्हाला सर्वांना जेव्हा एखादा कार्यक्रम करावा असा वाटतो, तेव्हा न विचारता सुद्धा या सर्व मित्रपरिवाराची ताकद आमच्या पाठीशी असल्याचा जो काही आमचा भाव आहे आणि तो सार्थ ठरतो प्रत्येक वेळी. अशा पद्धतीने आपण जेव्हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचा बघतो, तेव्हा आमचा जो समज आहे की ही सगळी मित्रपरिवाराची ताकद आमच्या सदैव सोबत आहे, तीच आत्ता जाणीव आमची आहे. आता तुम्ही कार्यक्रमाचं कौतुक केलं तर त्याच्या मागे खऱ्याच अर्थानं सर्व मित्रांचे परिश्रम आहेत. प्रसन्नजी कंदले सरांचा ह्या सगळा देखावा, जिथं लावलेले फोटो वगैरे दिसतात, या सगळ्या संदर्भातला असेल. सूत्रसंचालनामध्ये गोडी निर्माण करणारी आमची भगिनी श्रद्धा आणि आमचे अमोल गुड्ड सर, ही खरी आमची कार्यक्रमाची शोभा आहेत. आणि उपस्थिती जी दाखवली सर्व महिलांनी, तर त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की चंद्रकांत अण्णा धमुरे
या व्यक्तींनी आपल्या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये जोडलेल्या माणसांच्या रूपानं जे प्रेम धमुरे परिवारावरती आहे त्याचंच फळ म्हणून हाक मारली की येण्याची प्रवृत्ती ही समाजामध्ये आजही ती अण्णा जाऊन 6 वर्षानंतर सुद्धा तशीच्या तशी असल्याची आम्हाला दिसते. कैलासवासी चंद्रकांतांना धमुरे प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 6 वर्षापासून विविध क्षेत्रातील युवक असतील, युवती असतील, महिला असतील, प्रतिष्ठित मंडळी असतील, त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक किंवा त्यांचं विचारांना किंवा त्यांच्या प्रगतीला चालना देण्याचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि आजचा कार्यक्रम जो होता खऱ्या अर्थानं आशा प्रवर्तक महिला आणि महिला बचत गट म्हणजे एक आर्थिक बाजू आणि दुसरी म्हणजे आपली आरोग्याची बाजू, या दोन्ही बाजू अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या महिला सांभाळतात. ते अतिशय म्हणजे अभिमानाची बाब आहे आणि त्यांचं कौतुक वाटतं या महिलांचं की महिलांमध्ये अशा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते. ऊर्जावान महिला या आपल्याला लाभलेल्या आहेत. आपला देश हा महिलांचा सन्मान करणारा देश आहे आणि म्हणूनच प्रतिष्ठानच्या माध्यमातून या महिलांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मिळतंय. हे खूप महत्वाचं वाटतंय मला.